नमस्कार बांधवांनो. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आपण आत्तापर्यंत बऱ्याच अंगानं माहिती पाहिली. थोडंसं वेगळ्या पद्धतीची माहिती, परंतु मराठा समाजासंदर्भामध्येच आपल्याला पाहिजे आहे, जे इतर समाजाला पण लागू होऊ शकते. ह्या सर्व आंदोलनाच्या काळामध्ये जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ज्या ज्या गोष्टीचं आवाहन केलं, ते आव्हानसुद्धा मराठा समाजाने आवाहन जे आहे ते जरांगे पाटलांचं मराठा समाजानं पेललं किंवा ऐकलं. त्यांनी सांगितलं की कमी खर्चामध्ये लग्न करा. बरेच असे लग्न झाले जे अगदी कमी खर्चामध्ये झाले. म्हणजे जरांगे पाटलांनी मराठा समाजाला एक जीवनशैली कशी असावी हे सांगण्याचा प्रयत्न केला. व्यसनापासून दूर राहा, बांधावरती भांडणं करू नका, एकमेकांसोबत प्रेमानं राहा, आपुलकीनं राहा, वादविवाद वाढू देऊ नका, ह्याही गोष्टी सांगितल्या. आणि याचा बऱ्याच प्रमाणामध्ये इफेक्ट समाजावरती पडलेला पाहायला भेटला. म्हणजे एक सांगणारा व्यक्ती आपला कोणीतरी आहे या भावनेतून लोकांनी ते ऐकण्याचाही प्रयत्न केला. आणि भाऊबंदकी संदर्भामध्ये जे त्यांनी आवाहन केलं होतं त्या अंगानं थोडंसं आपल्याला आज बोलायचं आहे. आपण जर एक सहानुभूतीपूर्वक एक आपलेपणानं आणि वास्तवाकडे जाऊन कुठल्याही प्रकारचा मनामध्ये राग द्वेष न ठेवता जर विचार केला तर थोडंसं मागं वळून पाहून बघा बरं जरा, की ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्मलो, भावंड बहीण भाऊ जे असतील ते लहानाचे मोठे होत गेलो. लहान असताना एका भावाला काही इजा झाली, दुसरा भाऊ पळत यायचा, एकमेकाला मदत करायची. एखाद्या भावाला जर कोणी हात लावला असेल तर दुसरा भाऊ कैवारी घेऊन त्याच्या अंगावरती मारायला द्यायचा. एक आपलेपणाची भावना होती, निरागस अशी भावना होती. मनामध्ये कुठला द्वेष नव्हता, कुठले व्यवहार नव्हते, व्यवहार माहीत पण नव्हते. वय वाढत गेलं तसतसे व्यवहार कळायला लागले. मोठं झाल्यावर सुद्धा 2 भाऊ असतील, 3 भाऊ असतील, 4 भाऊ असतील, जे काही भावंड असतात, बहिणी असतात, हे सर्वजण एकमेकांसोबत अगदी प्रेमानं राहत राहत मोठे झाले. एकमेकाबद्दलची जी काळजी आहे ती काळजी त्यांच्या वर्तनामध्ये एकमेकाला दिसत गेली. आणि एके दिवशी जगराहटीच्या नियमाप्रमाणे सर्वांची लग्न पण झाली. लग्नाच्या नंतर बऱ्याचदा आपल्याला हे पाहायला मिळतं की घराच्या वाटण्या होतात. आणि वाटण्या होतात त्यामध्ये बहुतांशी बऱ्याच प्रमाणामध्ये कारणीभूत त्या घरामध्ये ज्या काही सुना येतात त्यातली कुठली तरी एखादी सून असते, 2 सुना असतात संख्येनुसार, पण पुंगा काढते कुठली तर सून. आणि त्यातून मग पुन्हा जे काही भावंड आहेत ज्याची बायको हा पुंगा काढते, जिला ह्या कुटुंबापासून वेगळं राहायची इच्छा असते, एक व्यावहारिक दृष्टिकोन कोण ठेवून ती विचार करत असते की माझं ते माझं, मी माझा नवरा, माझी लेकरं, माझी संपत्ती, माझी प्रॉपर्टी, उद्या मी अशी कमी करेन, ते आपल्यालाच राहायला पाहिजे, सगळ्याला ते मिळू नये वगैरे वगैरे अनेक प्रकारचा हिशोब ती मारत असते. आणि ते असं का होतं तर ती दुसऱ्या घरातून आलेली असते. तिला ह्या घरामधल्या लोकांचं प्रेम असतं असण्याचं कारण नाही, नवऱ्याबद्दल प्रेम असते तर ती एक जोडीदार आहे म्हणून. मी सर्वच महिलांवरती हा आरोप करत नाही, कारण जी माझी आई आहे ती पण ह्या घरामध्ये एक मुलगी म्हणून झाली होती. जी माझी पत्नी आहे तीसुद्धा ह्या घरामध्ये एक मुलगी सून म्हणून झाली होती. आईसुद्धा सून म्हणून झाली आहे. माझ्याही मुली कुठं सुना म्हणून गेलेत, माझ्या सुनासुद्धा ह्या घरामध्ये सून म्हणून आलेत. म्हणजे माझ्या घरामध्ये महिला आहेत, मी महिलावरती कुठला आरोप करत नाही, पण बऱ्याचदा अशा पद्धतीनं होतं. एक वाटण्या झाल्या असतील तर मॅक्झिमम त्या घरातील जी आलेली सून असते त्यातली कुठली तरी एखादी सून असते जिला जसं आठवते आणि ती मग घर फोडण्याचा प्रयत्न करते आणि घर फोडते. आणि तिथून पुढल्या काळामध्ये मात्र भावाभावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संबंध विकोपाला जातात की काट्याकोरड्यापर्यंत सुद्धा हे सगळे विषय येतात. तर सर्व भावंडाला मला विनंती करायची की मागल्या काळामध्ये झालं असेल काही कुठतरी द्वेष भावना व्यवहारामध्ये कुठतरी काही वाटलं असेल, परंतु भांडण जे आपण करतोय, चला एखाद्या भावानं हडपली असेल, होतं असं बऱ्याच ठिकाणी की एखादा मोठा भाऊ असतो, एखादा छोटा भाऊ असतो. बऱ्याच घरामध्ये मोठे भाऊ करते असतात, बऱ्याच घरामध्ये छोटेसुद्धा भाऊ करते असतात. जो कोणी शहाणा मानला जातो तो त्या घरामधला करता असतो, तो वयाचा विषय नाही. कुठं बारकी, कुठे मोठे, कुठं मध्ये सुद्धा असतात. पण एखादा करता आहे आणि त्यानं मग काहीतरी अक्कल हुशारी लावली
आणि 1 एकर 2 एकर 4 एकर ती जमीन ॲडव्हान्स आपल्या नावावरती करून घेतली, त्यातून वादविवाद वाढत असतील तर ते कळण्यासारखे आहेत. परंतु तुम्हाला जमिनी व्यवस्थित दिलेले आहेत, तुमचा जे काय हक्क आहे तो दोघाला आईवडिलांनी समान दिलेला आहे, तिघं असतात तिघाला दिलेला आहे, 4 जण असतात चौघाला दिलेला आहे. आणि त्याच्यावर जर वैयक्तिक द्वेषापोटी जर आपण उगीच फुटभर अर्धा फूट ह्याच्यासाठी भांडत असलो तर यावरती सुद्धा आपण विचार करायचा आहे दुसऱ्या अंगानं. ते अंग असं की आपण ज्या भावासोबत आपल्या भावंडासोबत 1-2 भाऊ जे कोणी असतील त्यांच्यासोबत भांडतोय, ते सगळं भांडण आपली मुलंही पाहतात, भावाची मुलं पण पाहतात. म्हणजे आपण हे हेडगे पुढच्या पिढीमध्ये सुद्धा लावतोय. म्हणजे पुढच्या पिढीला जर एकमेकांसोबत प्रेमान राहायचं असेल तर तुम्ही सुद्धा प्रेमान राहायचं नाही, अशी सोय आपण करतोय. बऱ्याच ठिकाणी मला असं पाहायला भेटलं, आम्ही पाहतोय, हिंडतोय फिरतोय समाजामध्ये, आणि तिथं असं पाहायला मिळतं की एखादा भाऊ तयार पण असतो, दुसरा भाऊ एकदा म्हणतोय की मला हे अशा 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 अपेक्षा आहे, दुसरा भाऊ तयार पण होतो. पण तुम्ही अशा काही अपेक्षा ठेवत असाल की ज्या नियमाच्या बाहेर आहेत. म्हणजे तुम्हाला समजा 20 एकर शेती असेल आणि तुम्ही 3 भाऊ आहेत, तर आसपास 7 एकर 7 एकर बहुत कमी अशी जमीन येत असते. वाटण्यात जर झाले असतील तर आईवडील स्वतःला ठेवून काही त्याची वाटणी करत असतात, आणि मग त्या हिशोबाने आईवडिलाची वाटणी काढली तर त्या 20 एकरच्या 4 वाटण्या झाल्या, 5-5 एकर जमीन आली, 15 एकर जमीन आली. म्हणजे एखाद्या भावाची मागणी असेल की बाबा मला 5-5 एकर तुम्ही दिला पण माझ्या ताब्यामध्ये कमी आहे, ती मला भरती करून द्या, ती रास्त भावना आहे. परंतु तुम्ही एखाद्या ठिकाणी 6 एकरचा प्लॉट आहे, कुठं 4 एकरचा प्लॉट आहे, तुम्ही जर म्हणत असेल की मला ते 6 एकरचा अख्ख्याला अख्खा पाहिजे, तर ही रास्त मागणी आहे का? आणि मग त्यातून वाद होणार नाहीत का? ऐकायचं एखादा शून्य भाऊ आहे पण तो कसा ऐकेल? तुम्ही 6 एकर मागताय, त्याला 4 एकर घ्या म्हणतात, तो कसा ऐकेल? हे नियमात बसून आहे का? हे कोण पाहायचं? मला खास करून त्या भावंडाला सांगायचे की बाबांनो, तुम्ही जे अट्टहास करतात ते तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना चुकीचे संस्कार लावताय. उद्या भविष्यामध्ये त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये तुम्ही विष पेरण्याचं काम करताय. तुमच्या घरी जर मुलगी असेल, 1-2 ज्या काही मुली असतील, त्या मुलींना सुद्धा तुम्ही तिथं माहेरला गेल्याच्यानंतर, सासऱ्याला गेल्याच्यानंतर तिथे एकत्रित कुटुंबात राहायचं शिक्षण तुम्ही देत नाहीत. ती सुद्धा घरला गेल्याच्यानंतर तिथं ताबडतोब तिच्यासुद्धा घराची फाटाफूट व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही तयार करताय. माणसामध्ये राहायला शिका ना. आपण माणूस म्हणून जन्मलोय, माणूस म्हणूनच मरायचं. जीवनामध्ये ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये जो काही 60-70 वर्षाचा प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये एकमेकाची मन जिंकण्याचा प्रयत्न करा. आईवडील खुश राहतील ह्याचा प्रयत्न करा. ज्या आईवडिलांनी जन्म दिला ते आईवडील जर आपल्यामुळं त्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल तर शास्त्र सांगतं अशांचं भवितव्य फार अवघड असतं. आणि शेवटी निसर्ग नियम आहे. समजा माझ्या आयुष्यात काही वाईट घडत असेल तर हा कर्माचा भाग आहे. माझ्या ह्या आयुष्यामध्ये काही कर्म माझे चुकले असतील आणि एखाद्या वेळेला काही तर वाईट घडते आणि मला उत्तर सापडत नसेल किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं वाईट घडावं असं काही माझ्याकडून चुकलं नाही, तर या जन्मात तुम्ही चुका केल्या नसतील तर मागल्या जन्मामधले असतील. कारण आपलं शास्त्र सांगतं आपण हिंदू म्हणून जन्मलो, ह्याही गोष्टी आपल्याला मानाव्या लागतील. त्यामुळं तुम्ही या जन्मामध्ये जर तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये तुम्ही अश्रू काढणार असाल तर तुम्हाला ह्याच जन्मामध्ये तुमच्या शेवटच्या काळामध्ये ते भोगावं लागणार आहे. नाही भोगावं लागलं, ते शिल्लक राहिलं तर निश्चितपणे ते पुढल्या जन्मामध्ये तुम्हाला भोगावंच लागणार आहे. त्यामुळं हे वास्तव लक्षामध्ये घेऊन माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करा. तुमचा हक्क तुम्ही सोडू नका, सोडलाच नाही पाहिजे, त्यात काही शंका नाही. जो आपला हक्क आहे तो हक्क भेटला पाहिजे, पण तो हक्क मिळवण्यासाठी नातेसंबंध सगळे तोडून टोकाच्या भूमिका घेतल्यानं प्रश्न भेटणार आहेत का? नाहीत भेटत. तुम्ही पुढल्या पिढीमध्ये सुद्धा ते जे काही विषाचं विष आहे, विषारी झाडाचं बी, तुम्ही त्याच्या मुळाला त्याची विष देताय. आपण खत देतो तसं हे विष देताय. त्याही लेकराच्या पुढे म्हणजे त्या झाडाला पुढे जे फळ लागणार आहेत ते विचार लागणार आहेत. माणसामध्ये मिसळून कसं जगायचं ते शिकवा ना. माणसापासून दूर जायचं का शिकवताय? तुम्ही असं वागताय म्हणजे तुम्ही लेकराला ते शिकवताय. आणि मग एखादा व्यक्ती कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर समोरून जर चांगलं वागत येणार नसेल तर शेवटी एका टप्प्यावरती जाऊन समोरला ही व्यक्ती वाईट वागणारच आहे. त्यामुळं जे कोणी चुकीचं वागतात, आता चुकीचं वागतात आपण सांगतोय, पण ह्या दुनियात कोणालाच वाटत नाही की मी चुकते म्हणून.
मी बरोबरच आहे असं वाटतं. त्यामुळे आपण काही शून्य लोकांचे सल्ले घ्यावेत किंवा माझ्या कुटुंबामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे आणि माझी भूमिका अशी आहे, माझी भूमिका योग्य आहे का? जर लोक म्हणत असतील योग्य आहे तर तुम्ही त्या भूमिकेमध्ये ठाम राहा. ती कोणती लोक ज्यांना गाव फोडायची सवय आहे अशी लोक नाही. असे लोक तुमच्या संगतीमध्ये असतील तर तुमचंही कल्याण होणार आहे. जे सुज्ञ लोक आहेत, सर्वसमावेशक विचार करणारे लोक आहेत, अशा लोकांना तुम्ही भेटून बोलून बघा किंवा माझी अशी भूमिका आहे, माझ्यावर असं अन्यायसारखं वाटलं नाही आणि मी अशी भूमिका घेणार आहे आणि हे बरोबर आहे का, योग्य आहे का? जर त्यांनी योग्य आहे म्हणजे तुम्ही ती भूमिका घेऊ शकता. पण जर तुम्ही 10 लोकांना विचारून जर 7-8 लोकांनी सांगितलं नाही हे चुकलेलं आहे, यापेक्षा तो असं कर, तर तुम्ही समजून चुकायची की आपण चुकतोय गड्या. चुका सुधारता आल्या पाहिजेत. मात्र ज्यावेळेस आपण म्हातारी होतो ना त्यावेळेला आपल्या संगतीला कुणी असत नाही आणि त्यावेळेला आयुष्यभरामध्ये ज्या काही चुका केल्यात त्या चुका फक्त आठवून रडावं लागतं. आणि खास करून त्या महिलांना मला विनंती करायची की बायांनो, तुम्ही ज्या घरातून इथं आलात, ज्या आईवडिलांनी 20-22-25 वर्षापर्यंत ज्या मुलाला सांभाळलं, मोठं केलं, एकमेकासोबत राहिले, त्या लोकांपासून, त्या आईवडिलापासून त्यांचा मुलगा तू दूर घेऊन चाललीस. कल्पना करून बघ की तुझ्या आईवडिलापासून जर तुझ्या भाऊजाईनं तुझ्या भावाला बाजूला काढली तर तुला काय वाटेल? तिथे जाऊन थांबून बघ. उद्या तुलाही मुलं बाळ असतील, तुझ्या सुनेनं जर तुझ्या मुलाला तुझ्यापासून बाजूला काढलं तर त्यावेळेला तुझी काय हाल होईल ती कल्पना तुम्ही आज करू शकणार नाही. पण तुम्ही आपल्या आईवडिलाकडे पाहून त्याचा अंदाज बांधू शकता. माणसं आहेत आपण. माणसासारखं जगायचा प्रयत्न करा, माणसामध्ये राहायचा प्रयत्न करा. फूट अर्धा फूट हे तुम्ही सोडा, अशातला भाग नाही हो. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन फक्त वाकड्यामध्ये शिरून नसतं, प्रेमानं सुद्धा बऱ्याच गोष्टी करता येतात. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपलं जे देशाचा कणा बळीराजा म्हणून चॅनल आहे, दुसरं एक जी फक्त शेतीची माहिती आपण त्यावरती सांगतो, शेतकऱ्याविषयी शिवाय दुसरं तिथं काही असत नाही. तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलाखती गेल्याच्या नंतर चर्चा करत असताना आपण ज्यावेळेस कॅमेरा ठेवतो आणि खाजगीमध्ये चर्चा करतो त्यावेळेला आम्हाला ऐकायला भेटतं बऱ्याच ठिकाणी. आम्हाला ती पाहतोय, पण बाहेर दुनियामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ऐकतोय. अनेक जिल्ह्यामध्ये जायचा प्रसंग येतो आणि त्यामुळं महाराष्ट्रभरामध्ये ही जी काही मराठा समाज असेल किंवा कुठल्याही समाजामधली ही जी भावबंदकीमधली दुफळी आहे ती कमी होणं गरजेचं आहे. जरा महागडले प्रसंग आठवून बघा. सुखदुःखामध्ये आपण एकत्रित राहिलेले भावंड आहोत. मग ती बहिणी असतील, भाऊ असतील. काही प्रॉपर्टीसाठी तुम्ही इतक्या टोकाला का जाताय? जायला नाही पाहिजे. ह्या समज प्रत्येकाला येणं गरजेचं आहे. यावरती तुम्ही अवश्य विचार करावा. आणि आपण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक पाहत आहे. आपली मतं, विनंती आहे की आपली मतं निश्चितपणे या बाबतीमध्ये कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.